पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। मग तया काष्ठाचा ठाई सांग पा बीजपणा असे काही. म्हणाले आता त्या काष्ठाकडे ते झालेलं लाकूड आहे, आता त्या लाकडापासून का पुन्हा दुसरं लाकडाचं झाड, म्हणजे समजा ते वडाच्या झाडाचं लाकूड आहे तर ते लाकूडाचा खांब पेरला किंवा तो लावला तर त्याला का फुटणार आहेत? वडाला पानं फुटतात तशी त्याला का फांद्या फुटणार नाहीत, कारण ते शुष्क लाकूड आहे. आणि म्हणून ते म्हणतात मग तया काष्ठाचा ठाई सांग पा बीजपणा असे काही. म्हणजे बीजापासून झाड झालं, झाडापासून सुक लाकूड झालं, तर ते त्या बीजापासून झालं तरी ते बीज असतं का? त्याच्या ठिकाणी बीजपणाचे गुणधर्म निर्माण होऊ शकतात का? तर पा बीजपणा असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. तसंच माझं आहे की माझ्यापासून हे सगळं जग जरी जन्माला आलं तरी माझ्यामध्ये फरक पडत नाही. मी जसा आहे तसाच राहतो. पै गगनी उपजे आभाळ. दुसरा दृष्टांत दिला. म्हणाले आकाशामध्ये आभाळ म्हणजे ढग येतात. पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ. पण म्हणाले त्या आभाळामध्ये फक्त अवकाश नाहीये, आकाश नाहीये. अथवा आभाळी होय सलील तेथ अभ्र नाही. किंवा आकाशामध्ये जे पाणी आहे तेथ अभ्र नाही. जिथे पाणी आहे, आता आकाशामध्ये अभ्र निर्माण झाला म्हणजे आता दोन दृष्टांत एकत्र केले. आधी काय सांगितलं आपल्याला? आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात असा दृष्टांत सांगितला. परंतु तिथं केवळ पण तेथ गगन नाही केवळ. त्या ढगामध्ये केवळ अवकाश नाहीये, त्या ढगाचं काहीतरी आहे. अथवा आभाळी होय सलील. आता आभाळ म्हणजे ढग, त्या आभाळामध्ये गगन म्हणजे आकाश आणि आभाळ म्हणजे ढग. आता त्या आभाळामध्ये काय आहे? पाणी आहे, कारण ते ढग कशाचे आहेत? पाण्याचे आहेत, पावसाळ्यातले. म्हणून तिथे होय सलील तेथ अभ्र नाही. म्हणजे जिथं पाणी आहे त्या पाण्यात ढग आहे का? अरे पाण्यात कुठे ढग आहे? ढगात पाणी आहे पण पाण्यात ढग नाहीये. म्हणजे आता पहिल्यांदा काय झालं? आकाश आहे, आकाशामध्ये ढग आहे, म्हणून ढगात आकाश आहे का? नाही, आकाश सगळीकडे पसरलेलं आहे. ढगामध्ये पंचमहाभूतातलं जे असेल तेवढं आकाश आहे, पण सगळं आकाश काही ढगात भरलेलं नाहीये. आकाश आकाशाच्या ठिकाणी. दुसरा दृष्टांत दिला म्हणजे त्याच्या पुढचा दिला. आता आकाशामध्ये म्हणजे गगनामध्ये ढग आहेत. ढग म्हणजे आभाळ आहे. आभाळ आलं म्हणतो ना आपण, आभाळ आलं म्हणजे ढग आले. तिथे ढग आहे, त्या ढगामध्ये आता पाणी आहे.
आता ढगात पाणी आहे, आता त्या पाण्यात ढग आहेत का असा माऊलींचा प्रश्न आहे आपल्याला. पाण्यात ढग नाहीये, मग काय आतमध्ये? आता तिथे थांबत नाही दृष्टांत. आभाळी होय सलील तेथ अभ्र नाही. त्या ढगामध्ये पाणी आहे, त्या पाण्यात ढग नाहीत. पुढे मग तया उदकाचे आवेशे. आता म्हणाले आत त्या ढगामध्ये जे पाणी भरलेलं आहे ते ढग एकमेकांवरती आपटत राहतात, गतिमान असतात, ते इकडे तिकडे पळतात. आणि ढग पळायला लागले की त्यांच्या आवेशाने, त्यांच्या गतीने काय होतं? प्रकटले तेज जे लखलखित दिसे. त्यांच्या त्या धावपळीतनं काय निर्माण होते? वीज. त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते ढग भरून आल्यावर इकडून तिकडे प्रवास करताना त्याच्यामध्ये वीज निर्माण होते. ती विजू माझी असे सलील काही. त्या विजेमध्ये पाणी आहे का? म्हणाले ज्या पाण्याच्या गतीमुळे वीज निर्माण झाली त्या विजेच्या पोटात पाणी आहे का? नाही. विजेमुळे तिच्या पोटात पाणी, म्हणजे पाण्यामुळे वीज निर्माण झाली म्हणून विजेमध्ये पाणी असायला पाहिजे का? नाही. तसं भगवंत म्हणतो माझ्यामुळे जग निर्माण झालं म्हणून काय जगात मी जाऊन बसलं पाहिजे का? नाही. मला जाऊन बसायची आवश्यकता नाही. मी म्हणजे कोण? भगवंताचं मूळ रूप. भगवंताचं मूळ रूप काय? परमात्मा रूप, परब्रह्मरूप. त्याचं ब्रह्मरूप, काय शब्द आवडेल तो. ते रूप जग निर्माण करतं का? नाही. मग ते रूप काय करतं? ते रूप फक्त संकल्प करतं. त्यांनी संकल्प केला की मी एकटा आहे, बहुश्याम प्रजायेय, बहुत नामरूपामध्ये मी प्रकट व्हावं, हा त्यांनी संकल्प केला. मग त्याच्या संकल्पाने काय केलं? जग निर्माण केलं. जग त्यांनी नाही केलं निर्माण. तो म्हणतो मग कुणामुळे झालं? त्यांनी संकल्प केला म्हणून. मग त्यांनी संकल्प केला म्हणजे काय केलं? भगवंतानी आपलं अधिष्ठान ठेवलं, आपला पाया ठेवला. भगवंत त्या जगाचा पाया आहे आणि भगवंत म्हणजे परमात्मा, परब्रह्म, त्याचा पाया आहे. आणि त्या पायावर काय निर्माण झालं? हे सगळं जग. हे सगळं जग त्या पायावर उभं राहिलं. मग हे जग उभं करताना काम कोणी केलं? प्रकृती, आदिशक्ती, आदी माया, जगदंबा. ती कशी आहे? ती भगवंताची शक्ती आहे आणि भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळे चेतन आहे. म्हणून चैतन्य आणि शक्ती काय झाले? एकत्र आले आणि त्या दोघांनी एक येऊन काय केलं? हे जग निर्माण केलं. मग हे त्या परब्रह्माने केलं का निर्माण? नाही केलं. परब्रह्म म्हणतो मी कुठे? वेगळा. मी वेगळाच आहे, मी यातलं काही नाही निर्माण केलं. मी फक्त उभा राहिलो इथे आणि उभा राहून मी काय म्हटलं की मी एकटा आहे, पुष्कळ व्हावं, या जगामध्ये पुष्कळ नामरूप जन्माला यावीत, एवढं म्हटलं. एवढं म्हणणं पुरे आहे. त्या म्हणण्याबरोबर सगळं निर्माण होत गेलं. ते केलं कोणी? प्रकृतीने. म्हणून ते म्हणाले तिये विजू माझी असे सलील काही. म्हणजे आता कुठे ते आपल्या हादग्याच्या किंवा याच्या भोंडल्याच्या गाण्यासारखं झालं, असं अंगण सुरेख बाई. तसं आहे ते की पहिल्यांदा काय सांगितलं? आकाश होत. त्या आकाशात काय झाले? ढग आले. मग आता ढग आले म्हणून ढगात आकाश आहे का? नाही. आकाश आकाशाचं आहेच. ढग विरून जातील, आलेले ढग विरून जातील. आकाश तसंच आहे. ढग नष्ट होतील. दृष्टांत पुढे नेला. ढग आहे. आता हे ढग साधे नाही, कोरडे नाही, पांढरे नाही, हे पाण्याचे ढग आहेत. आता हे पाण्याचे ढग कसे? वाऱ्याबरोबर हालायला लागले. जसे एरवीचे ढग हलतात, पांढरे ढग पण आपल्याला दिसतात की नाही? वाऱ्याबरोबर हलतात म्हणजे काय होतात? ते विरळ होतात. विरळ होऊन होऊन काय होतात? नष्ट होतात. आता हे पाण्याचे ढग आहेत. आता हे पाण्याचे ढग पण वाऱ्याबरोबर हालायला लागले. मग आपण ते भूगोलाचे अंदाज नाही का देत की ते वारे इकडून तिकडे वाहिले, तिकडून नाही वाहिले तिकडे, मग ते ढग इकडे नाही आले, ते तिकडे गेले. केवढे अंदाज आहेत. का बरं त्या ढगांना गती मिळाली? त्या वाऱ्यामुळे. खारे वारे, मतलई वारे, आम्ही आपल्या शाळेमध्ये भूगोल शिकलो, कळलं काहीच नाही आम्हाला. पण ते सगळे वारे इकडून तिकडे जेव्हा गतीने दुसऱ्या पदार्थाला ओढतात, तसं काय केलं म्हणाले ह्या वाऱ्यांनी? त्यांनी त्या ढगांना एक गती दिली. त्या ढगांना जी गती दिली
पण हे ढग साधे नव्हते, पांढरे. पांढरे असते तर विरले असते. हे पांढरे नाहीत, म्हणून यांना दिलेल्या गतीमुळे ते एकमेकांवरती आपटायला लागले. कारण त्यात वजन आहे, त्यात पाणी आहे. मग ते त्याच्यामुळे एकमेकांशी जेव्हा गतीने ते आपटू लागले, त्यावेळी काय झालं, त्याच्यामध्ये विद्युत शक्ती निर्माण झाली. आणि ती विद्युत शक्ती जी निर्माण झाली, आता ज्ञानेश्वर महाराज आम्हाला प्रश्न विचारतात, ती जी वीज निर्माण झाली तिच्या पोटात पाणी आहे का? नाही म्हणाले. मग वीज कशातून निर्माण झाली? पाण्यातून. मग वीज जरी पाण्यातून निर्माण झाली तरी पाण्याला आवश्यक आहे का तिच्या पोटात राहणं? नाही. तसं जग माझ्यापासून निर्माण झालं तरी प्रत्येक वेळी मला वरून खाली धावत यायची गरज नाही. भगवंत म्हणतो मी जिथे आहे तिथे आहे, माझ्या शक्तीने हे जग चालत राहणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात विजू माझी सलील असे काही सांगे अग्निस्तव धूम. आणखीन एक दृष्टांत दिला आम्हाला. म्हणाले बघा बरं, अग्नीमधून धूर निर्माण होतो. अग्नी पेटत असताना त्याच्यामधून धूर निर्माण होतो. अग्नीतून धूर निर्माण होतो, होय. ती धूमी काय अग्नी आहे? त्या धुरात काय अग्नी आहे का? नाही. अग्नी पेटला की धूर संपलाच, धूर राहतच नाही. जोपर्यंत अग्नी धडधड पेटलेला नाही तोपर्यंत धूर आहे. पण धूर कशापासून निर्माण झाला? अग्नीपासून. तो काही पाण्यापासून नाही निर्माण झाला, त्याला अग्नीच होता, हवा होता. त्याप्रमाणे धूर निर्माण झाला, पण धुरात अग्नी नाही. तैसा विकारू हा मी नोहे. तसा माझ्यावरती कोणताही विकार घडू शकत नाही. मी कोणत्याही प्रकारे परिणाम पाहू शकत नाही. जरी विकारला असे, जरी सर्व विकार माझ्यापासून निर्माण झाले असतील. कोणते विकार निर्माण झाले? पहिला विकार प्रकृती. परमात्म्यापासून काय पहिलं निर्माण झालं? आणि प्रकृती म्हणजे काय? परमेश्वराचं अधिष्ठान हे चैतन्य आहे, आणि ही प्रकृती म्हणजे शक्ती आहे. म्हणजे चैतन्य आणि शक्ती या दोन गोष्टी एकत्र आल्या. आता चैतन्य आणि शक्ती या दोनच गोष्टी जग निर्माण करू शकतात का? नाही. मग त्यांना आणखीन काय पाहिजे? त्यांना आणखीन एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे वस्तुमात्र, म्हणजे मॅटर. त्याच्याकरता काहीतरी निर्माण करायला तिथे काहीतरी साधन पाहिजे ना. कशातून निर्माण करणार? ज्याच्यातून निर्माण करायचं ती काय आहे? पंचमहाभूत. त्या पंचमहाभूतातून निर्माण केलं. नुसत्या पंचमहाभूतातून देह निर्माण झाला, काय उपयोग झाला? काही नाही. त्याला डोळ्याला दिसलं पाहिजे, कानाला ऐकू आलं पाहिजे, जिभेला चव कळली पाहिजे, देहाला स्पर्श कळला पाहिजे. म्हणाले हे सगळं काय? 5 तन्मात्र हे निर्माण झाले. याच्यामुळे काय कळलं आम्हाला? की हे सगळं जे जग प्रकृती निर्माण करतीये ते तिने असं का निर्माण केलं? म्हणजे मुळामध्ये काय आहे? पहिली एक वस्तुमात्र आहे, त्याच्याबरोबर ते चैतन्य आहे, म्हणजे एक शक्ती आणि एक चेतना, एक प्रत्यक्ष हालचाल करण्याकरता आवश्यक असणारं सामर्थ्य, जे ईश्वरी सामर्थ्य आहे. ते ईश्वरी सामर्थ्य शक्ती पण निर्माण करतं, स्वतःचं सामर्थ्य पण देतं. आणि तिसरं काय करतं? तिसरी गोष्ट म्हणजे ते हे असं सगळं मॅटर निर्माण करून ठेवून देतं. म्हणजे त्यांनी सगळं काही शेवटी काय होतं? पृथ्वी, सगळ्याची माती होते. पण तरी सुद्धा या सृष्टीमध्ये सगळं काही निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या रूपात ते निर्माण व्हावं लागतं. मग आता भगवंत इथे काय म्हणतो की मी अविकारी आहे, मी विकार पावत नाही, पण माझ्यापासून विकारी जगत निर्माण होत. मी त्याला निर्माण करतो तरी सुद्धा मी विकार पावत नाही, माझ्यापासून ते निर्माण होत. मग आता निर्माण झालेलं जग माझ्यात नाही आणि माझ्यात आहे, दोन्ही जरी विधानं घेतली तरी मग तो परमात्मा, ते परब्रह्म आणि हे जग यांचा संबंध काय? तो संबंध कसा समजून घ्यायचा? तो संबंध कसा ओळखून घ्यायचा? तर तो संबंध ओळखण्याकरता आपल्याकडे सगळं तत्वज्ञान आलेलं आहे. सगळं जे तत्वज्ञान आहे
ते हे जगत आणि परमात्मा यांचा संबंध काय. आता त्याच्याशी कोणता विषय जोडलेला आहे. आपण जे एक सरसकट जाता येता विधान करतो, जीव जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही काय एकच आहे. जीव आपल्या आतमध्ये आहे, तो जगत हे जे सगळं जड दिसतं आहे ते, आणि जगदीश्वर यांना चालवणारा. मग तो जगदीश्वर कोण आहे. आमचा शंकर आहे, आमचा विष्णू आहे, आमचा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव निर्माण करत राहतो, विष्णू त्यांचं पालन पोषण करतो, शंकर त्यांचा नाश करतो, लय करतो. असे उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारक असे 3 देव आहेत. मग हे देव कोण आहेत. हे कुठून आले. ते परब्रह्म आहेत. नाही. ते कुणापासून निर्माण झाले. प्रकृतीपासून, आदिमायेपासून. कसे निर्माण केले तिने. तिची शक्ती आणि परमेश्वराचं चैतन्य, या 2 गोष्टी तिच्याकडे आल्या. जेव्हा तिच्याकडे ह्या 2 गोष्टी आल्या तेव्हा ती हे जग निर्माण करायला लागली. तोवर ती काय जग निर्माण करणार. तोवर ती जग निर्माण करू शकत नाही. मग ह्या दोघांना घेऊन तिने कुणाला निर्माण केलं. शंकराला. तिने कोणाला निर्माण केलं. विष्णूला. तिने कोणाला निर्माण केलं. ब्रह्मदेवाला. तिने ह्या तिघांना निर्माण केलं आणि सांगितलं हे उत्पत्ती स्थिती आणि लय चालवा, ही सृष्टी निर्माण करत राहा. आणि हे तिघे करत राहिले. म्हणजे ज्यांना आम्ही देव म्हणतो, ज्यांना आम्ही उत्पत्ती स्थिती लयाला कारक म्हणतो, ते कोण आहेत. ते त्या प्रकृतीपासून निर्माण झालेले देव आहेत. ते काही असे मूळ परमात्मा नाही आहे. म्हणून परमात्मा काय म्हणतो, माझ्या संकल्पाने जग तयार होतं, पण मी जगामध्ये नाही आहे. मग जगामध्ये कोण आहे. गीतेने सांगितलं 18व्या अध्यायात. आपल्याला तिथे पण अशीच डोकेफोड करायची आहे एकदा. काय. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. ईश्वर जो आहे तो सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये निवास करून आहे. तो सगळ्यांच्या मध्ये. मग तो हृदयामध्ये कोण निवास करतो. परब्रह्म नाही. हृदयात निवास करणारा कोण. ईश्वर. ईश्वर कशाने बनला. शक्ती आणि चैतन्य, या दोघांनी तो बनला आणि त्याच्यापासून जग निर्माण झालं. म्हणून परब्रह्म काय म्हणतं की हे जे जग आहे ते माझ्यात नाही म्हटलं तरी अडचण आहे का. काही अडचण नाही. कारण हे जग कुणाच्यात आहे. ईश्वरामध्ये, परब्रह्मामध्ये नाही. निर्माण कोणापासून झालं. ईश्वराला निर्माण करण्याचा अधिकार आहे का. मुळीच नाही. नाहीतर आमची मल्हारी जय मल्हार सिरियल चालली नसती. ती सिरियल जेवढी चालली आहे, कारण म्हाळसाबाईंचं कर्तृत्व काही थोडं नाहीये. त्या हैराण करतायत मल्हाराला, पण मल्हार काही बोलू शकतो का. काही नाही. कारण तो तिच्यापासून जन्माला आलाय बिचारा. त्यामुळे ती जे सांगेल ते ऐकणं त्याचं कामच आहे. तो म्हणतो बाबा तू प्रसन्न राहा, हे प्रकृती तू प्रसन्न राहा, कारण तू आम्हाला जन्माला घातलेलं आहेस आणि आम्ही काम करतो आहोत. मग आता ही सिरियल कशाची आहे. मल्हारीची आहे. त्या मल्हारीची पत्नी कोण आहे. म्हाळसा. आता ती कोण आहे. आदिमाया, जगदंबा. आता ती जर आदिशक्ती आहे. सगळे नमुने आहेत की नाही. विष्णू म्हाळसा बरोबर, लक्ष्मी म्हाळसा बरोबर. तू असं करू नको. अगदी सौम्य सौम्य. तिला कोणी असं म्हणत नाही की अगं तू अशी का करतेस. केव्हा तरी एकदा तिच्या मुखात एखादं वाक्य टाकलं लक्ष्मीच्या किंवा विष्णूच्या की झालं. पण तोपर्यंत सगळा कारभार आणि आपलं खरं करायचं काम कोण करते. म्हाळसा. कारण का. तीच प्रकृती आहे, तीच सगळं चालवते. त्यामुळे तिच्या पुढे जाण्याचं काम कोणाचंच नाही. तिच्या पुढे जाण्याचा अधिकार कोणालाच नाही. हे सगळे तिच्या आज्ञेनी कार्य करताय. मग आता ह्याच्यामध्ये परब्रह्म कुठे आलं. फक्त संकल्पापुरतं आलं. म्हणून भगवंत सांगतो की मी फक्त संकल्प करतो, मी संकल्पाशिवाय अन्य काही करत नाही. म्हणजे ह्या तरुण मंडळी जेव्हा हे सिरियल बघतात ना, तेव्हा तरुण मंडळी म्हणतात या मल्हारी मार्तंडांना हे काय चाललंय. हे इथे सगळे यांच्या घराचे प्रॉब्लेम्सच हे का सोडवतात. यांना काही दुसरं कर्तृत्व नाहीये का. त्यांना काही दुसरं काम नाहीये का.
आणि त्यांना जर हा प्रॉब्लेम झेपत नसेल तर त्यांनी कुणाकडे तरी सोपवून द्यावा. पण एवढं भिजत घोंगडं कशाला? म्हटलं अगं ते सिरियलवाल्यांना विचारा, की हे भिजत घोंगडं काही मल्हारी मार्तंडांनी ठेवलेलं नाहीये, सिरियलवाल्यांनी ठेवलंय. कथा एवढीशीच, त्या कथेला एवढं केलं. विषय सोडा, मुख्य विनोदाचा भाग बाजूला केला तरी सुद्धा ही प्रकृती हे जग निर्माण करते. मग आमचा परमेश्वराशी संबंध कोणता आणि कसा? म्हणजे तो जो परमात्मा आहे, ते जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माशी संपर्क कसा, त्याच्याशी संबंध कसा? म्हणाले आम्ही लावायचा प्रयत्न केला. एक प्रकार आम्ही सांगितला, म्हणाले की प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि प्रत्येक गोष्टीचं कार्य आहे. आता कार्य आणि कारण हा जो संबंध आहे, तो कारण आणि कार्याचा संबंध जर आपण मांडायचा म्हटलं तर पहिली भूमिका लक्षात घ्यायची की माती आहे. मातीचा आम्ही घट बनवला. आता मातीचा चिखल केला आणि चिखलाचा घट बनवला. आता अगदी चिखलाचा घट इतकं वृक्ष उदाहरण नसेल घ्यायचं आपल्याला, तर आपण नको घ्यायला. आपण असं म्हणू की पूर्वीच्या काळी जशी पुष्कळ घरांमध्ये पद्धत होती, पुष्कळ प्रांतात पद्धत होती की गोकुळ मातीचं तयार करायचं आणि मग जन्माष्टमीच्या दिवशी त्या गोकुळाची पूजा करायची, कारण ते मातीचं गोकुळ असे. आता ते मातीचं गोकुळ घरी करायचं, त्याला ज्वारीचे दाणे लावून त्याला मोत्याचे दागिने घालायचे वगैरे, सगळं छान सजवायचं, करायचं, त्याची पूजा करायची. त्याचं विसर्जन नदीमध्ये करून टाकायचं. विसर्जन होतं का? होतं. कारण का? मातीने बनवलं आहे, त्याचं गोकुळ झालं आहे, पण ते जे गोकुळ आहे ते भट्टीत टाकलं नाही. ती माती भट्टीत टाकली आणि भाजली की हा जो केलेला घट आहे तो एकदा भाजला की पक्का झाला. म्हणजे मग तो पुन्हा पाणी घातलं तरी, तो वापरला तरी तो मातीशी लगेच मिळत नाही, तो वेगळा होतो. तसं भगवंत म्हणतो आता हे विश्व म्हणजे घट झाला तयार मातीचा, आता त्याचा माझ्याशी काय संबंध? ते जे निर्माण केलं ते प्रकृतीने केलं. प्रकृतीने केलेलं हे विश्व आहे, ते विश्व चाललेलं आहे, त्याच्याशी माझा संबंध काही नाही. मी माझा अलिप्त आहे. ती प्रकृती जग घडवतीये. आता ती घडवतीये म्हणजे तिने पक्का घट घडवलाय विश्व नावाचा. आता त्या घटामध्ये पाणी घातलं तरी ते मातीला मिळत नाही. मग काय होतं? केव्हा तरी एकदा तर तो घट फुटतो, त्याचा नाश होतो. का नाश होतो? जेव्हा एकदा विश्व लयाला जायचं आहे त्यावेळी ते विश्व नष्ट होईल, त्यावेळी ते लयाला जाईल. तोपर्यंत काय? तो घट जसाच्या तसा आहे. ही एक भूमिका मांडण्याची. दुसरी भूमिका काय? दुसरी भूमिका अशी की दुधाचं दही परमेश्वर असा आहे का? त्यांनी सांगितलं नाही. मातीचा घट तो झाला पक्का, तो नाही मिळाला आणि मग शेवटी घट फुटला की तो मातीत मिसळला. याच्यासारखा कार्यकारण भाव हा परमात्मा आणि विश्व याच्यामध्ये नाही. मग कसा आहे? म्हणाले दुधाचं दही हा विषय घ्या. दूध कसं आहे? त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. दही कसं आहे? त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. दुधाला विरजण लावलं आणि दही झालं. आता दह्याचं दूध करा म्हटलं तर होणार नाही, पण भाजलेल्या घटाची माती करा म्हटलं तर होईल. कारण तो घट फुटला, मातीमध्ये पडला की थोड्या काळानंतर त्याची पूर्ण माती होऊन तो मातीशी विरून जाईल. म्हणजे तिथे तो मातीशी केव्हा तरी विरेल. हे दुधाचं झालेलं दही कधीच दूध होणार नाही. हा पूर्ण परिणामवाद आहे. मग असं ईश्वर आणि जग आहे का? की एकदा जगाला ईश्वराने निर्माण करून टाकलं की हे जग पुन्हा ईश्वर होऊ शकत नाही. नाही. जो संत आहे तो आपल्या ठिकाणी सुद्धा ईश्वर होतो, तो आपल्या ठिकाणी परब्रह्माला पोचतो, तो आपल्या ठिकाणी सायुज्य मुक्ती मिळवतो, तो आपल्या ठिकाणी आत्मानंद मिळवतो. म्हणजे त्याला पुन्हा ईश्वर नाही, त्याला परब्रह्म होत आहेत. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आपल्याला गीताच सांगते की जो ब्रह्माचं ज्ञान करून घेतो तो ब्रह्मच होतो. म्हणजे दुधाचा दह्यासारखा आहे का? नाही. वरती सांगितलं, मग म्हणाले वरचं मान्य करा की तो जो भाजलेला घट आहे तो मातीला मिळतो, पण ते म्हणाले तो लगेच मिळत नाही.
तो घट भाजलेला वेगळा राहतो, म्हणजे तो पण नाही. मग आता तिसरं काय म्हणाले? तिसरं असं आहे, रज्जूवरती सर्प. हा जो अद्वैत भाव आहे, शंकराचार्यांचं हे तत्वज्ञान आहे की जे उपनिषदांनी आपल्याकडे मान्य केलं आहे. कसं मान्य केलं आहे? ते म्हणाले कुठेतरी अर्धवट अंधारामध्ये जाडसर दोरी पडलेली आहे, दोरखंड पडलेला आहे. आपण लांबून पाहिला, अरे बापरे, कोणी साप सुद्धा म्हणत नाही, कोणी उच्चारायला सुद्धा नको, ते आहे तिथे आहे असं माणूस म्हणतो, पण साप आहे असं काही म्हणत नाही. म्हणाले तो तिथे साप दिसतो आहे. आता तो साप दिसतो आहे तो कुठपर्यंत खरा आहे? जोपर्यंत अर्धवट प्रकाश आहे, जोपर्यंत आपण जवळ जात नाही, ते नेमकं हालचाल करतंय की नाही, त्याचा आकार काय आहे, ते कसं आहे, हे जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत तिथूनच थरथर कापायला सुरुवात, घाम यायला लागतो, मनुष्याची बोबडी वळते, कुणाला हाक मारायला शब्द फुटत नाहीत, सगळं काही होतं. कुठपर्यंत? लांब आहे तोवर. म्हणजे तोवर काय वाटतं? हे सगळं सत्य आहे. आणि कुणीतरी धीर करतो, अरे कशाला घाबरतो, तो तिथंच आहे ना, आपण जरा लांबून पाहू ना की केवढा आहे काय नाही साप. मग त्या दुसऱ्याला घेऊन तो जवळ येतो, तो म्हणतो अरे कुठला साप, दोरी आहे. भगवंत म्हणतो तसा माझा आणि जगाचा संबंध आहे. जोपर्यंत जग या जगाला खरं मानू नये, आम्ही सगळं खरं मानतो की माझे दागिने माझे आहेत, माझं घर माझं आहे, माझे नातेवाईक माझे आहेत, माझे विचार माझे आहेत. सगळ्याच्या ठिकाणी आमचा तो अहंकार इतका भरून राहिलेला आहे की तोपर्यंत आम्हाला ते सगळं खरं आहे असं वाटतं, हे असंच सत्य आहे असं वाटतं. पण ज्यावेळी त्या सत्याला सुरुंग लागतो त्यावेळी आपल्याला कळतं की अरे असं नाहीये, आपण जसं समजत होतो तसं नाहीये, आपल्याला जसं वाटलं तशी घटना नाहीये. मग काय आहे? वेगळी आहे. आपण समजतो त्या पद्धतीने हा व्यवहार नाहीये. मग जेव्हा हे कळतं मग आपण काय आहोत हे तो जाणायचा प्रयत्न करतो, हे तो शोधायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्याला कळतं की आपण काय आहोत, आपण म्हणजे जग नाही, हे सगळं दिसतं आहे, हे कसं आहे? आभासात्मक आहे. हा आभास आहे. आम्हाला ही होणारी एक भ्रांती आहे. हा देह आहे, हा कधी पडणार आहे असं कधी माणसाला वाटतं का? नाही. दुसऱ्याचं मरण जन्मभर मनुष्य पाहत असला तरी मरण नावाची गोष्ट आपल्या देहाला ग्रासेल असा विचार तो कधीच करत नाही, कारण पुन्हा भ्रमच आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हा काय? हा विवर्त आहे किंवा हा आभास आहे. म्हणजे संबंध ज्ञानेश्वरी आपण आता शिकतो आहोत, त्या ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान आपण काय शिकतो आहोत की त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण असं समजतो की परमात्मा आणि जगत यांचा संबंध काय? परमात्मा कसा आहे? अनादी. म्हणून जगत कसं आहे? अनादी. शंकराचार्यांना सुद्धा जगत अनादी मानावं लागतं. आता बाकीचे सगळे आचार्य काय म्हणतात? जगत सत्य आहे. पण शंकराचार्य काय म्हणतात? जगत मिथ्या आहे. जगाला त्यांनी मिथ्या म्हटलं तरी जगाला अनादी म्हटलंय. म्हणजे आता ह्याचं उत्तर द्या, काय द्यायचं? जर ते मिथ्या आहे, जर ते असत्य आहे, तर ते अनादी कसं? म्हणजे शाश्वत काळापासून परमेश्वर चालू आहे, ते जगही चालू आहे, मग त्यालाही सत्य म्हणा ना. ते म्हणतात नाही, ते सत्य नाही आहे, ते मिथ्या आहे, पण ते अनादी आहे, हे मान्य केलंय. पण मग ते कसं आहे? तो फक्त त्या रज्जूवरचा सर्पाचा भास असावा, तसा ब्रह्माच्या वरचा तो भास आहे. म्हणजे परब्रह्माला काही फरक पडत नाही. हे जग निर्माण झालं आहे, हे जग काही शाश्वत आहे, या जगाला काही अर्थ आहे असं काही नाही. हे जग आभासा. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कळतं ना, आपल्या लहानपणची घडलेली एखादी खूप छान घटना आपल्याला जर असं वाटलं की आत्ता ती घडावी, घडणार आहे का? आपण कसं म्हणतो, अहो काय दिवस होते ते, आता ते पुन्हा थोडेच येणार आहेत. ह्याच्यातच जगाचं मिथ्यात्व सांगतोय आपण की जे त्यावेळी अनुभवलं
ते आज अनुभवणार आहे का आम्ही? आज आम्ही अनुभवू शकतो का? मग ते पुन्हा येऊ शकतं का? ते जर सत्य असतं तर ते आज मिळालं असतं. ते जर शाश्वत असतं तर ते आज मिळालं असतं. ते तसं नाही. मग ते कशाशी निगडीत आहे? काळाशी. त्या घटना कशाशी निगडीत आहेत? काळाशी. काळाप्रमाणे ते बदलत जाणार आहे. ते आमच्या हातामध्ये राहणार नाही. म्हणजे त्यावेळी घेतलेला जो अनुभव होता, तो अनुभव आम्हाला कितीही चांगला वाटला तरी सुद्धा तो अनुभव आम्ही पकडून नाही ठेवू शकत. तो स्मरणात राहील पण तो वास्तवात नाही येऊ शकत. म्हणजे काय आहे? जे सत्य रूपाने राहू शकत नाही ते काय? आभासात्मक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरींनी याला आभास म्हटलंय. हे जग जे आहे आणि ईश्वर जो आहे म्हणजे परमात्मा जो आहे त्याच्याशी असलेला संबंध कसा आहे? आभासात्मक आहे. आता आपल्याला एक अशीच छोटीशी गोष्ट आहे की एकदा असं झालं, एक संन्यासी होता. त्या संन्याशाकडे अंधार गेला. तो अंधार म्हणाला की अहो माझ्यावर फार अन्याय केला जातो. म्हणाले तो सूर्य कधी माझ्याजवळ येतच नाही, तो मला नेहमीच हिडीस फिडीस करतो. म्हणाले तुम्हीच मला काहीतरी आता न्याय मिळवून द्या. कारण का बरं त्यांनी असं करावं? मला काही स्वतःला पाहायला सूर्याचं दर्शन होत नाही. तर म्हणाले तुम्ही काहीतरी माझं करा, तुम्हीच काहीतरी माझा विचार. ते म्हणाले ठीक आहे. मी म्हणाले बोलावतो सूर्याला. म्हणाले तुम्ही काय बोलावता? मी जिथे असतो तिथून तो निघूनच जातो. मी जिथे असतो तिथून मला तो पळवूनच लावतो. तो मला तिथे ठेवतच नाही. मग तुम्ही त्याची माझी काय भेट घडवणार? परमेश्वर म्हणतो ठीक आहे, मी त्याला बोलावतो. ते म्हणतात अरे सूर्या, या अंधाराची तक्रार आहे तुझ्या विरुद्ध की तू त्या अंधाराच्या बरोबर कधी राहत नाहीस, तू त्या अंधाराला कधी दर्शन देत नाहीस. मग त्या अंधाराने काय करावं? तू त्याला का नाही दर्शन देत? तेव्हा सूर्य म्हणतो की कोण अंधार? अरे म्हणाले जो तुझ्याकडे प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या विरुद्ध जो आहे तो अंधार. तो म्हणतो कोण प्रकाश? मला माहित नाही. कारण सूर्य कशाला प्रकाश पाहिजे? सूर्यापासून प्रकाश निघालेला आहे. प्रकाशाला पाहायला सूर्य, आम्हाला पाहायला प्रकाश पाहिजे. कारण प्रकाश जर नाही आला तर आम्ही पाहू शकत नाही. सूर्याला स्वतःला समजून घ्यायला प्रकाशाची आवश्यकता नाही. तो म्हणतो कोण प्रकाश? मला माहित नाही. तो म्हणतो कोण अंधार? मला माहित नाही. मग तो संन्यासी विचारतो मग तुला काय माहितीये? तो म्हणतो मला मी सूर्य आहे एवढंच माहितीये, बाकी मला काही माहित नाही. तसं इथे परमात्मा आपल्याला सांगतो की माझ्यापासून सगळं निर्माण झालं आहे हे मला माहिती. सगळं माझ्यामध्ये येऊन समाप्त होईल किंवा सगळं मिसळून जाईल हे मला माहिती आहे. पण मला त्याच्याकरता कुठे जावं लागत नाही, मला त्याच्यामध्ये मिसळावं लागत नाही. मी तिथे गेलो म्हणजे जग निर्माण होतं असं नाही. मग मी काय करतो? फक्त माझ्या अधिष्ठानावर जगाला निर्माण करतो. जगाला मग निर्माण करणारा कोण असा प्रश्न विचारला तर तो म्हणतो मीच. या जगाला निर्माण मीच केलं आहे, परंतु मला तिथे धावपळ करत जावं लागत नाही. आता जसा एखाद्या देशाचा पंतप्रधान आपली काही त्याच्या मनाला जी येईल त्या प्रकाराने एखाद्या कायद्याच्या रूपामध्ये, एखाद्या सूचनेच्या रूपामध्ये लोकांना सांगतो की हे तुम्ही करा, हे त्यांनी सांगितलं, संपलं. तो काय प्रत्येक गावात येतो, प्रत्येक माणसाच्या जवळ येतो का? त्याला येऊन सांगतो चल आता हे स्वच्छता अभियान एक, हातात झाडू घे, हातामध्ये केराचं सुपलं घे आणि हा सगळा केर भर. सांगायला त्याला जावं लागत नाही. कारण का? फक्त त्याचा तो अधिकार, त्याची ती खुर्ची सांगते आणि जग चालतं. म्हणजे तो देश चालतो किंवा तो समाज चालतो, ते राज्य चालतं, तो गट चालतो, त्याच्या आदेशावरती चालतो. तसं ईश्वर म्हणतो मला काही करावं लागत नाही, फक्त माझी इच्छा. माझी इच्छा काय? की हे ब्रह्मांड आहे हे चालावं. किती? इतके अब्ज वर्ष हे ब्रह्मांड चालावं. की झालं? ही सूर्यमाला तितके अब्ज वर्ष चालणार आणि ती चालावी असं त्यांना नाही वाटलं. भगवंताला असं वाटलं
की सूर्य मलाच कशा करता, ही पृथ्वी आहे ह्या मालिकेमध्ये, ही सगळ्यात जास्त विकसित आहे. बस झालं, एक 5 अब्ज वर्ष, 10 अब्ज वर्ष, 25 अब्ज वर्ष, काय त्याच्या मनात असेल ते तेवढी वर्ष तिने ही पृथ्वी चालवली. आता मला पृथ्वी नको आहे, मग तो काय म्हणतो, फॉर चेंज आता बुध, त्याच्यावरती वस्ती होईल. आता तो चालेल, तो नाही, आता शुक्र. आणि तोडाला मला यातलं काहीच नको, तर सगळी सूर्य मला नष्ट करून टाकील. म्हणले यातलं मला काहीच नको आहे, मला जे पाहिजे ते मी दुसरंच पुन्हा ब्रह्मांड निर्माण करील. आणि तो काय एका ब्रह्मांडावरती वाट पाहत बसलेला आहे का? तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि त्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांड तो निर्माण करत राहतोय आणि ती होत राहत आहे. तर आता इथे हे सगळं आपण त्याच्याशी मारामाऱ्या करत करत आपण कशा पुढे आलो की कोणत्याही स्थितीमध्ये परमेश्वराला या जगामध्ये फक्त निवास करावा लागत नाही, कारण तो ह्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा आहे. अशी लाखो कोट्यावधी ब्रह्मांड आहेत, म्हणून आपण त्याचं नाव काय घेतो, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. तो इतक्या सगळ्यांना नेणार, नायक म्हणजे नयती, जो घेऊन जातो. अनंत कोटी ब्रह्मांडाला नेण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे, म्हणून तो एवढ्यांना फिरवत असतो. त्याला आमचंच ब्रह्मांड कशाला पाहिजे, नाही. म्हणून तो म्हणतो की मी सगळ्यांना निर्माण करतो, पण मी सगळ्यांच्यात नसतो, आणि तेही माझ्यात नसतात किंवा माझ्यात असतात, कारण माझ्याशिवाय ते निर्माण होऊ शकत नाहीत, म्हणून ते माझ्यात असतात. पण त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नाही, म्हणून नसतात. ती प्रकृती निर्माण करते, त्यांचा व्यवहार होतो. आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. त्रिभिर गुणमयैर भावैर भावैर एभिः सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परमो व्ययम. म्हणाले इथे काय आहे, गुणमयैहि, इथे एथी, आणि इथे त्रिभिही आणि भाव, असे एवढे शब्द आहेत त्याच्यामध्ये. सर्वम इदम जगत, तीनही गुणांनी, गुणमय यांनी काय आहे, गुणमयही एथिही, इथे भावही, याच्या मागचा जो भाव आहे, तर इथे या तिन्ही गुणांचं कार्यरूप अशा 3 प्रकारच्या भावांनी, ए भिही, हा जो भाव आहे, डोळ्याला माझ्या जरा नीट दिसत नाही आता, त्रिभिर गुणमयैहि भावैरेभिः सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परम व्ययम. म्हणाले काय होतं की हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांच्या कार्यरूप अशा 3 भावांमुळे, कोणते 3 भाव आहेत, सात्विक, राजस आणि तामस, असे 3 भाव आहेत. या 3 भावांमुळे काय होतं, सर्वमिदम जगत, हे सगळं जग या 3 भावांनी निर्माण होतं. मोहितम नाभिजानाति, आता या गुणांनी इतकं काही हे जग मोहित आहे, त्याला ह्या जगाच्या विषयीचा या गुणांच्या मोहामध्ये अडकून असा काही अज्ञानाने भ्रम निर्माण झालेला आहे की तो मामेभ्यः एभ्यः परमव्ययम, अत्यंत अविनाशी अशा मला तो जाणतच नाही, कारण तो या त्रिगुणांच्या मध्येच अडकलेला आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं, परी उदकी झाली वावुळी, ते उदकाते जैसी झाकोळी. पाण्यावरती ते जलपर्णी वाढली की खालचं पाणी आपल्याला काही दिसत नाही. ते उदकाते जैसी झाकोळी, पाण्याला जसं ती झाकून टाकते. का वायाची आभाळी आकाश लोपे, किंवा पुन्हा आभाळी म्हणजे ढग, किंवा उगीच्या उगीच आम्हाला आकाश दिसत नाही. आपण म्हणतो सगळं भरलंय ढगांनी, पावसाळा आला आणि आपण एखाद्या दिशेला पाहिलं, म्हणतो इकडे अगदी जागा नाही, सगळं पाण्याच्या ढगांनी भरलेलं आहे, पाऊस इकडून जोरात येणार आहे. म्हणजे तिथे आभाळाचा काय होतो, लोप होतो. आभाळ म्हणजे आपण ज्याला आकाश म्हणतो त्याचा, आणि भरलंय कशाने, आभाळ म्हणजे ढगांनी. तर म्हणाले त्या ठिकाणी फुकटच आकाश
या ढगांनी भरलेलं असतं आणि त्यामुळे त्याचा लोप पावलाय की काय असं वाटतं. हा गा स्वप्न हे लटिके म्हणो ये, वरी निद्रावशे बाणले होय, तव आठवू काय देत आहे आपण पेया. पुन्हा मागचा दृष्टांतच पुढे घेतला. जे मागचे 2 दृष्टांत घेतले तेच पुढे घेतले. आता ते म्हणतात हा गा स्वप्न हे लटिके म्हणू ये. स्वप्न खोटं आहे असं तर म्हटलंच जातं, म्हणता येतं आम्हाला. वरी निद्रावशे बाणले होय, त्यातही आम्ही झोपेत असतो. म्हणजे झोपतो तेव्हा आम्हाला स्वप्न पडतं. म्हणजे हे सगळं लटकं आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं खोटं आहे हे म्हणायला काही फारशी म्हणाले अडचण नाही. तव आठवू काय देत आहे आपण पेया. त्याचा जर पुन्हा आठव केला जागृतीमध्ये तर त्याच्यातून काय मिळतं. म्हणजे स्वप्नामध्ये जर एखादी व्यक्ती आपल्याला भेटली आणि आपल्याला असं वाटलं वा वा आता स्वप्नात भेटली, आता प्रत्यक्षात भेटावी, म्हणून आपण डोळे उघडले, आपण त्याचं स्मरण केलं, आपण तो प्रसंग आठवला, आपल्याला एखादं चांगलंसं स्वप्न पडलं आणि आपल्याला जाग आली की आपण तो आता अंथरुणावर 5 मिनिटं असंच पडून राहू, आपल्याला त्या स्वप्नाची आठवण करू, कारण त्या स्वप्नाने आपल्याला खूप आनंद दिलाय. पण डोळे उघडल्यावर काय, आपल्याला स्मरणाचा आनंद मिळेल, पण जागृतीमध्ये त्या घटनेचा आनंद काय मिळणार, काही नाही, कारण त्याला स्थान नाही. तेव्हा आठवू काय देत आहे आपण पेया. तेव्हा त्याची आठवण आपल्याला काय देणार आहे, त्याचं फल काय मिळणार आहे आपल्याला. हे असो, हेही सोडा म्हणाले. हे मागचे 2 दृष्टांत मी तुम्हाला दिले तेही सोडून द्या. म्हणाले हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे, न गिळीजे काही. म्हणाले डोळाचा. आता इथे काय होतं, डोळ्यातच पाणी येतं, डोळ्यातच सारखं पाणी यायला लागलं की त्या पाण्याचा पडदा त्या बुबुळावरती तयार होतो आणि त्यांनी काय होतं, हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, डोळाच पडदा निर्माण करतो आणि तेणे देखणे पण डोळ्याचे, न गिळीजे काही. त्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी जात नाही का. माऊली म्हणते त्याच्याचमुळे डोळ्याची दृष्टी जात. म्हणजे डोळा आपलाच, आपल्या डोळ्यातलं पाणी पुन्हा आपलंच, तेच पाणी पडदा निर्माण करतं आणि त्या पडद्यामुळे डोळ्याची दृष्टी जाते. माणूस म्हणतो अहो काचबिंदू झाला, काचबिंदू झाला. कुणी म्हणतो अहो डोळ्यावर पडदा आला, पडदा आला. तो पडदा काढून टाका, डोळ्याला पुन्हा दृष्टी येईल. म्हणाले तैसी हे माझीच बिंबली. बिंबली म्हणजे माझी पडलेली माझी छाया, बिंबली म्हणजे बिंब, माझं प्रतिबिंब. तैसे हे माझीच बिंबली. हे म्हणजे कोण, माया. ही माया काय, तैसी, त्याचप्रमाणे हे म्हणजे माया माझीच बिंबली, माझीच पडलेली छाया, माझंच प्रतिबिंब. त्रिगुणात्मक सावली. कशी आहे ती सावली आहे, छाया आहे, ती प्रतिबिंब आहे, ती काही खरी नाही आहे. माया म्हणून बोलावलं तर ती खरी नाही आहे. भगवंतानी केव्हा खरी केली, त्या मायेला आकार रूप केव्हा दिलं, जेव्हा सगुणाच्या प्रांतामध्ये आम्ही आलो तेव्हा. आता आपण म्हणू अहो मग त्या म्हाळसाबाई खऱ्या होत्या की नव्हत्या, खऱ्याच आहे, त्यांनी ते सगळं चरित्र घडवलं की नाही, हो घडवलेलं आहे. पण ते केव्हा घडवलेलं आहे, जेव्हा आम्ही सगुणाच्या विषयामध्ये चर्चा करतो तेव्हा. आता आम्ही कोणती चर्चा करतोय, भगवंतानी आम्हाला निर्गुणात नेलाय, भगवंतानी आम्हाला स्वतःच्या रूपामध्ये नेलाय, भगवंतानी आम्हाला त्याच्या मूळ रूपाकडे नेलाय. त्याचं जे मूळ रूप आहे भगवंताचं, त्या मूळ रूपात काय आहे ते म्हणाले माया बिया याला काही अर्थ नाही आहे, सोडून द्या म्हणाले ते माया प्रकरण. कसं आहे, ती सावली आहे. सावली कधी आपल्याला सापडली आहे. आपल्याला जर एखाद्या लग्नाला कोणी बोलावलं आणि आपल्याला जायचा कंटाळा आला, लग्न कितीचं आहे, 11:30 पावणे 12चं, उन्हात गेलो, सावली पडली ना, हो पडली. सावलीला सांगितलं मला कंटाळा आलाय, आता बाई तूच लग्नाला जा. ती म्हणली मी कुठून जाऊ. त्या सावलीला काय स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे इथे काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज, की परमात्मा जेव्हा सांगतो की माया माझी सावली आहे, याचा अर्थ मायेला माझ्यापेक्षा स्वतंत्र सामर्थ्य नाही. ती स्वतंत्रपणे काही व्यवहार करू शकत नाही. ती कशी आहे, परतंत्र आहे. कोणाकडे परतंत्र आहे, माझ्याकडे. म्हणजे परमात्मा म्हणतात
ती माझ्या स्वाधीन आहे. माया स्वतंत्र नाही, ती अनिर्वचनीय आहे. तिचं वर्णन करता येणार नाही, ती शब्दात सांगता येणार नाही. जसं परमात्म्याचं वर्णन करता येणार नाही तसं मायेचं पण वर्णन करता येणार नाही. पण परमात्मा सर्वतंत्र स्वतंत्र आहे आणि माया ही त्याच्या अधीन आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आपल्याला, तैसी हे माझीच बिंबली. तैसी हे म्हणजे माया, माझीच बिंबली, ती माझीच छाया आहे, पडलेली छाया आहे. ती कशी आहे? त्रिगुणात्मक सावली. त्या सावलीचे गुणधर्म काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याची लक्षणं काय? तर त्याची लक्षणं एकच, त्रिगुण. माझी सावली कशी आहे? त्रिगुणात्मक. ते कोणते? सत्व, रज आणि तम, या तिघांनी मिळून झालेली आहे. की मजची आड ओढवली. आणि तिने काय केलं? गडबड तिने केली आहे म्हणाले. तिने आड ओढवली. तिने मला तुमच्या नजरे आड का केलं? कारण आड, तिने माझ्यामध्ये आड पडदा धरलाय. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा धरलेला आहे. म्हणून ते आपल्याकडे गाणं आहे ना, की ते भगवंताच्या पुढे, की जोपर्यंत परमेश्वराच्या मध्ये असणारा अज्ञानाचा मायेचा पडदा दूर होत नाही, किंवा आपल्या सप्तशतीमध्ये म्हटलं, या देवी सर्व भूतेषु भ्रांती रूपेण संस्थिता. तू भ्रांती रूपाने काय केलंयस? आमच्यामध्ये अविद्येचा पडदा निर्माण केलायस. तूच तो पडदा दूर नाही केला तर आम्हाला परमात्मा कसा भेटेल? त्यामुळे तो आम्हाला भेटणार नाही. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तैसीच हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली. कारण ती काय? पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. तिने अडसर निर्माण केलेला आहे. जवनिका जैसी. जवनिका म्हणजे पडदा. आपण म्हणतो ना की हृदयाच्या बाबतीमध्ये जवनिका शब्द वापरतो, की हृदयाचे जे कप्पे आहेत ते पडदे आहेत त्याचे. तर ते जसे पडदे आहेत तसा म्हणून भूते माते नेणती. या मायेनी एक पडदा उभा केला आहे. म्हणून ह्या जगतामधल्या लोकांना मला समजून घेता येत नाही, ते मला नेणती. म्हणाले माझीच परी मी नव्हती. आहेत सगळी माझ्यापासून निर्माण झालेली, परंतु ते मदरूप होत नाहीत, ते माझ्याशी एकरूप होत नाहीत. जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. दृष्टांत खूप सुंदर दिलाय, की जसा स्वाती नक्षत्रातल्या पाण्याचा थेंब जर शिंपल्याच्या संपुटामध्ये पडला तर त्याच्यापासून मोती तयार होतो. म्हणजे मोती कसा आहे? पाण्यापासून निर्माण झालाय. पण मोती पाण्यात टाकला तर वितळतो का? विरघळतो का? पाण्याशी एकरूप होतो का? माऊली म्हणतात नाही होत. तसा हे सगळे माझ्यापासून झालेले असले तरी अविद्या नावाचा पडदा अंगावरती घेतलेला आहे आणि त्यामुळे हे माझ्यापाशी कधीच येत नाहीत. त्यांना माझ्यापाशी काही येता येत नाही. जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. मुक्ता फळे म्हणजे मोत्याची फळं. ती मोत्याची फळं मोती फळ. ते मोती फळ कशाचं? स्वाती नक्षत्रावरच्या जलाचं. ती मुक्ता फळे. पै पृथ्वीयेचा घटू कीजे. परंतु मातीचा घट करा, सवेची पृथ्वीशी मिळे जरी मेळवीजे. घट बनवला, ओलाच आहे, आणि तो मातीत टाकला तर तो मातीशी मिसळून जाणार आहे. एरवी तोची अग्निसंगे असीजे. पण एरवी त्यालाच जर अग्नी बरोबर भाजला, त्याला जर भट्टीत टाकला तरी वेगळा होय, तर तो काही मातीशी एकरूप होत नाही. तो त्याचं वेगळं अस्तित्व दाखवून देतो. तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव. तसंच हे सगळं भूत मात्र जे आहे ते माझेच अवयव आहेत, ते माझ्यापेक्षा काही वेगळे नाही आहेत. परी माया योगे जीव दशे आले. परंतु मायेमुळे हे केवळ शुद्ध चैतन्य असून सुद्धा मायेमुळे कसे झालेत? त्यांना जीवाची दशा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून माझेची मी नव्हती. म्हणून ते माझे असले तरी ते मी नाहीत. म्हणजे का नाहीत? माझ्यापासून निर्माण झालेले असले तरी सुद्धा ते माझ्या शुद्ध रूपाला विसरलेले आहेत. त्यांच्या ठिकाणचं जे माझं शुद्ध रूप आहे त्याला विसरलेत. कुणामुळे विसरलेत? मायेमुळे विसरलेत.
मायेमुळे का विसरलेत? कारण मायेनी त्यांच्या आणि माझ्या मते मायारूपी पडदा आणलेला आहे. तो अज्ञानरूपी पडदा आहे. त्या पडद्यामुळे ते भूतजात एका बाजूला राहिले आणि एका बाजूला मी राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये माया राहिली. म्हणून माझेची मज ओळखती, म्हणून ते खरे माझेच आहेत पण मलाच ओळखत नाही. अहम ममता भ्रांती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. भ्रांत कशाने झाले आहेत? अहंकाराने आणि ममत्वाने. आणि विषयांध झाले म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये कामना, मागे आपण पाहिलं तसं की अंतःकरणात कामना आणि ममता या दोन गोष्टी त्यांच्या जवळ आहेत. अहम ममता भ्रांती, अहंकार आहे इथे. आता इथे अहंकाराचा उल्लेख केलाय, आपल्या वेगळेपणाचा. विषयांध झाले. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. आता ह्या संबंध ज्ञानेश्वरीमध्ये असणारी अवघडपण, सुंदरपण, पूर्ण रूपक असं जे खूप मोठं विस्ताराने घेतलेलं आहे ते हे माया नदीचं रूपक आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमधले जे अगदी प्रसिद्ध ठिकाण आहेत त्या प्रसिद्ध ठिकाणातलं आपण काय बघून झालं? आपलं योग, कुंडलिनी योग ज्ञानेश्वरीतला मास्टरपीस आहे, तो बघून झाला. तसा ज्ञानेश्वरीतला दुसरा मास्टरपीस आहे ही माया नदी. ही माया नदी एकदा बघितली आणि आपल्याला वाटलं की कळली तर पुढे जायचं, वाटलं नाही कळली पुन्हा एकदा बघायचं. कारण ती माया नदी मोठी अवघड आहे. तिचं रूपक पूर्ण रूपक आहे. आणि ते जवळजवळ बघा, ह्या 68 पासून ते इथे 100 पर्यंत म्हणजे 102 पर्यंत आपण जर बघितलं तर जवळजवळ त्या 42 ओव्या आहेत. एवढ्या ओव्यांच्या मध्ये त्यांनी एक माया नदीचं रूपक सोडवलंय. त्याचा आज थोडासा भाग घेऊ आणि उद्या मग पूर्ण त्या माया नदीचं रूपक एकदा घेऊ. तर आज आता थोडा भाग घेऊया त्याचा. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माझी दैवी जी माया आहे, गुणमयी म्हणजे त्रिगुणांची माया, ही त्रिगुणांनी बनलेली अशी माझी माया ओलांडण्यास फार कठीण आहे. तिला ओलांडता येणं फार अवघड आहे. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. त्याला एकच साधन आहे, जे मला शरण येतात तेच या मायेतून तरून जातात, अन्यथा ते ह्या मायेतून तरून जाऊ शकत नाहीत. आता महदादी हे माझी माया, उतरोनी या धनंजया, मी होईजे हे आया. आया म्हणजे साध्य, कैसेनी ये. आता महत पासून आता पुन्हा आपल्याला काही सांख्य दर्शन बघायचं नाही, कारण आपण खूप विस्ताराने पाहिलं. लक्षात घेऊ फक्त, प्रकृती आणि पुरुष त्यांच्यामधून प्रकृती प्रधान आहे. प्रधान प्रकृती पहिल्यांदा कोणालाच जन्म देते? अव्यक्ताला. त्या अव्यक्तातून काय जन्माला येतं? महत. त्या महत मधून काय जन्माला येतं? अहंकार. त्या अहंकारातून काय जन्माला येतं? सत्व रजतम. म्हणजे आता आपला विषय कुठे? महत्पशी आहे. म्हणजे आम्ही कशाच्या पुढे आलो? आता ही प्रकृती जगाला निर्माण करते, जी गुणमयी आहे, जी तरणं अवघड आहे. आता त्यांनी इत्यादी शब्द घालून टाकला. कशा करता? आता महदादी, आदी, महत आदी, महत आणि इतर असे हे माझी माया. या महतापासून माझी माया सुरू झाली, कारण तिथून प्रकटीकरणाला आली ना. तिथपर्यंत प्रकट कशी झाली? नाही झाली. तिथपर्यंत ती प्रकट होऊ शकली नाही. मग ती केव्हा प्रकट झाली? ही माया ह्या महतापासून अव्यक्तात प्रकट झाली का? नाही, आपण शब्दच वापरला अव्यक्त. अव्यक्त म्हणजे जी व्यक्ततेला आलीच नाही ती, अशी ती माया अव्यक्त आहे. त्या अव्यक्तातून पुढे आलो ते काय आहे? महत आहे. आता त्याच्यात महतादी, आदी म्हणजे महत आहे, अहंकार आहे, सत्व रज तम आहे. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11 मन आहे, त्याच्यामध्ये 5 महाभूत आहेत, 5 तन्मात्र आहेत, सगळं आहे.
अंतःकरण चतुष्टय आहे, सगळं काही. हे जे जे काही आहे ते काय आहे? माझी माया. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया. आता त्या मायेपासून दूर होणं, तिला उतरून पाय उतार होणं. मी होई जे हे आया कैसे निये. अरे म्हणाले, ह्याला दूर करून मी होणं म्हणजे ब्रह्म होणं, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं, हे साध्य कसं व्हावं? म्हणजे आता काय सांगतायत, माया नदी किती दुस्तर आहे. कारण वरचा विषय काय आहे? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही जी माझी गुणमयी माया आहे ती तरून जायला फार कठीण आहे, ती तरणं अवघड आहे. मग आता पुढे काय म्हणाला? म्हणजे इथे हा विषय आला, जी ब्रह्माचळाचा आधाडा. आता काय? ब्रह्म नावाच्या अचळाचा म्हणजे ब्रह्मगिरीचा, म्हणजे ब्रह्म नावाच्या पर्वताचा काय आहे? आधाडा म्हणजे कडा. आता इथून सुरुवात झाली रूपकाला. जिये जिथे पहिली या संकल्प जळाचा उभडा, संकल्परूपी जळाचा उभडा. उभडा म्हणजे उसळून आलं. कुठून उसळून आलं? आता परब्रह्मानंतर अजून हिला प्रकृतीचं वर्णन करायचंय. आता ते माया नदीचं, ती मायाबाईंचं पहिलं वर्णन येईल. आता ते वर्णन येताना ती माया कशी जन्माला आली? तर परब्रह्म म्हणतं की माझ्या ठिकाणी एकदम संकल्प असा उसळून वरती आला, माहित नाही मला, तो असा उसळून उभडा. म्हणून संकल्प जळाचा उभडा. संकल्परूपी जळ जसं एखाद्या आपण जमिनीत खणत जावं आणि चांगलासा झरा लागावा आणि त्या लागलेल्या झऱ्याचं पाणी जोरदार बाहेर यावं, ते जसं उसळून यावं, तसं ब्रह्म म्हणतं की मी असं सगळीकडे जो भरून होतो त्या भरलेल्या ब्रह्मातून संकल्प नावाचं एक कारंजासारखं त्याच्यामध्ये जल उडलं. त्याच्यामध्ये काय झालं? संकल्प जळाचा उभडा. सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. महाभूत केवढी किरकोळ आहेत आणि माझा संकल्प केवढा, हा एवढा मोठा संकल्प. त्याच्या पुढं ती महाभूत म्हणजे बुडबुडे आहेत. त्याच्यावरती ते पडलेल्या जलावरचं जसं फेसाचे बुडबुडे असावेत ना, तशी. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की सगळं काही आहे ते संकल्प मात्र होत आहे. तुम्हाला पंचमहाभूत फार मोठी वाटतात, तुम्हाला शब्द स्पर्श रूप रसगंध फार मोठं वाटतं, पण म्हणाले हे किरकोळ गोष्टी आहेत. या माझा संकल्प ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण पूर्वी पण एकदा चर्चा केली की आपल्या ठिकाणी सुद्धा काय मोठं आहे? संकल्पच मोठा आहे. आपल्या जीवाच्या, मी असं करणार म्हणजे करणार, माझं असं होणार म्हणजे होणार, हा संकल्प जर आमच्या ठिकाणी दृढ झाला, बस आहे, काही फरक पडत नाही. बाकीचं कोणत्याही गोष्टीमध्ये येत नाहीत. मग ते दैव येत नाही, मग ते प्रारब्ध येत नाही, मग ते क्रियमाण येत नाही. कारण सगळ्याच्या मुळाशी गेलो. हे सगळे त्याच्या पुढचे आहेत. ही सगळी त्याची पिलावळ आहे, ती पुढे आहे. त्याच्या मुळाशी काय? संकल्प आहे. आमचा संकल्प काय? मी रोज आनंदातच असणार. आमचा संकल्प काय? माझ्या मनाला बिलकुल दुःख होणारच नाही, माझ्या शरीराला कोणताही ताप होणारच नाही, मला दुखणं ग्रासणारच नाही. अहो काय थंडी हो बाहेर, एवढ्या थंडीत जाऊ नका, उगीच कशाला जातात, दुखणं ते मला काही होत नाही, मी जाऊ शकतो, संपलं. संकल्प जर दृढ असेल तर तेवढ्या थंडीत हिंडून काही होणार नाही. पण हो काही सांगता येत नाही, आपल्याला पुष्कळ वाटतं आपल्याला काही होणार नाही, पण झाली थंडी तर काय घ्या, त्यापेक्षा आपलं स्वेटर घाला, शाल घ्या, मोजे घाला, आपली सगळे संरक्षण करून बाहेर पडा. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की सगळं संकल्पाधीन आहे. भगवंतांनी इथे काय सांगितलं? कोण माया? माझा संकल्प महत्वाचा. माझ्या संकल्पातून माया निर्माण कशातून करणार आहे जग? पंचमहाभूतात. पण ती मायाच माझ्या संकल्पातून निर्माण झाली, तिच्यातून मग महत आहे, अहंकार आहे, त्रिगुण आहेत आणि मग पंचमहाभूत आहेत. आता म्हणतात सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. अगदी लहानसा बुडबुडा वरती आला पंचमहाभूतांच्या रूपाने. जे सृष्टी विस्ताराचे नि वोगे चढत काळ कलनेचे नि वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. आता सृष्टीचा विस्तार करायचा आहे,
म्हणून काय झाला, तो ते जे पाणी आहे माझ्या संकल्पाचं, त्या पाण्याने आकार कशाचा घेतला? ओघाचा. जोरदार ओघ आहे. आता तो नदीचा ओघ म्हणा, सागराचा म्हणा, कशाचा, म्हणजे आता सागराला ओघ म्हणताच येत नाही, कारण त्याच्या दोन्ही तट इतके लांब आहेत की बघता आपल्याला सापडतच नाही ना दोन तट, की ह्या दोन तटामध्ये समुद्र आपल्याला सीमित केला. तो खूप लांब 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 आपण जावं तिथे तो शेवटपर्यंत आम्ही त्याला बंदिस्त करून बांधला असं कधी होत नाही. नदी पण बांधता येत नाही, कारण तिचा पण ओघ केवढा आहे, गंगेचा ओघ. तर म्हणाले हा जो माझ्या संकल्पाचा जळाचा जो ओघ आहे तो कशा करता आहे? सृष्टी विस्ताराचेनी ओघे. या सृष्टीचा विस्तार करण्याकरता त्या संकल्प जलाचा ओघ व्हायला लागला. चढत काळ कलनेचेनी वेगे. आता काय, काळाचा जो ग्रास करण्याचा जो शक्तीचा भाग आहे, काळ काय करतो? कालानुरूप प्रत्येक गोष्टीचा आपला ग्रासच करायला बसलाय ना. आता गेल्या आम्ही महिन्यामध्ये आलो प्रवचनाला, आणि आता आम्ही पुढच्या महिन्यामध्ये अर्धा महिना संपल्यावर आलो. म्हणजे या एवढ्या दिवसांमध्ये काळाने आमचा ग्रासच केलाय. रोज आम्ही उठलो, रोज आम्ही झोपलो, की काळाच्या दृष्टीने आमच्या आयुष्यातला एक दिवस गेला, काळाच्या दृष्टीने आयुष्यातला दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, रोज नवीन. कारण का? तर काळाची ही शक्ती आहे की काळाच्या शक्तीने तो आम्हाला चालवत राहतो. आम्हाला चाललंच पाहिजे. आम्ही जर म्हटलं नाही नाही, ही काळाची शक्ती आम्हाला मान्य नाही, मान्य नाही, तर तुम्ही काय करणार? आपण जे म्हटलंय ना, मान के ना मान मै तेरा मेहमान. तू मान की न मान, मी तुझा पाहुणा आहेच, तुझ्या डोक्यावर मी बसलेलोच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात ही काळाची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या त्याचा वेग काय आहे? माझं जल कोणत्या वेगाने वाहत आहे? काळाच्या शक्तीच्या वेगाने वाहत आहे. काळ आपली शक्ती लावून आहे माझ्या वेगावर, माझ्या वाहण्यावरती. आणि म्हणून प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. तट दोन आहेत त्याचे, त्या काळाचा, त्या वेगाला. त्या ठिकाणी कोण आहे? तो वेग त्या काळाचा आहे. तो जो प्रवाह आहे संकल्पाचा, की मानवाला किती आयुष्य, कुत्र्याला किती आयुष्य, गाईना ढोरांना किती आयुष्य, पक्ष्यांना किती आयुष्य चाललंय. या ओघामध्ये हा जो माझा संकल्प आहे तो काळ तो घेऊन जातोय. त्याला तट कोणते आहेत? दोन. एक प्रवृत्तीचा तट आहे, एक निवृत्तीचा तट आहे. आणि वाहणारं पाणी कसं आहे? त्या प्रवृत्तीच्या आत निवृत्तीच्या आत वाहत आहे, असं कसं वाहील म्हणाले. त्या दोन्ही तटांना ओलांडून वरून जात आहे. आणि त्यांनी काय सांगितलं? प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे म्हणजे उंच आहेत. उत्तुंग आपण शब्द वापरतो ना, तुंग म्हणजे उंच, आणि उद्तुंग म्हणजे हे शब्द उत्तुंग कसा झाला? तला त आला, कारण उद अधिक तुंग, त्या उदचा तला त होऊन संधी झाला आणि उत्तुंग झाला. उद म्हणजे वर जाणे, तुंग म्हणजे उंच. आता किती उंच? किती तरी उंच, म्हणून काय म्हणायचं? उत्तुंग. म्हणून आमचं गाणं काय? उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू. म्हणजे इतकी उंच, इतकी उंच आहे की त्याच्या उंचीचं काय सांगावं आपल्याला. म्हणजे इथे काय सांगितलं त्यांनी, की हे जे उत्तुंग म्हणजे उंच, तटे सांडी, त्या दोन्ही तटांना ओलांडून ती बाहेर जातीये. जे गुणधनाचेनी वृष्टी भरे, घन चुकून धन म्हटलं, जे गुणधन घनाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची. आता दृष्टांत पुढे चालला. जे म्हणजे कोण? हे जे दोन तट सांडलेली आहेत, म्हणजे त्या तटाची मर्यादा ओलांडून जे पाणी बाहेर पडतं आहे, ते पाणी कशाचं आहे? कशामुळे त्याला एवढा पूर येतोय? कशामुळे त्याला एवढा वेग येतोय? कशामुळे ते एवढं वाहतंय? ते पाणी जे सांडून पलीकडे जात आहे ते पाणी कसं आहे? गुणघनाचेनी वृष्टी भरे. गुण हे त्रिगुण, या त्रिगुण रूपी मेघांची सारखी वृष्टी होतीये. या त्रिगुण रूपी मेघांच्या वृष्टीमुळे भरली मोहाचेनी महापुरे, त्याच्यामुळे पूर येतोय. पण कशाचा? मोहाचा. कारण या जगात आम्हाला रोज नवीन मोह निर्माण होतोय. आणि म्हणून घेऊन जात नगरे यमनियमांची. आणि म्हणून ते काय करतात? यम आणि नियम, आमच्या जीवनाला वळण लावणाऱ्या ज्या दोन शिस्तीच्या गोष्टी आपण 6व्या अध्यायामध्ये बघितल्या. अष्टांग योगाची ही पहिली 2 अंग आहेत,
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्यामुळे हे जे यमनियम आहेत, या 2 यमनियमांना काय करतात, त्यांची नगर आपण परवा जी पाहिली ना की जपानमध्ये झालेला भूकंप, लोक पाहता, भूकंप नाही पाण्याचा ओघ, की विलक्षण सुनामी म्हणून त्यांनी टीव्हीवर दाखवलं की पाणी येतंय, शहरात येतंय, ओलांडून येतंय, पाणी पाहतायत लोक पुढे पळतायत, तो लोक सगळी घरं दारं सगळं घेऊन पाणी नगर संपवून टाकलं त्यांनी. तसं इथे म्हणतात ते की काय जातं, नगरच्या नगर हे पाणी घेऊन जात आहे. म्हणजे त्याच्यावर वसलेली नगर म्हणजे काय, आमच्यासारखे लोक. ह्या सगळ्यांना यमनियमांची. जेथ द्वेषाचा आवर्ती दाटत, द्वेषाचा आवर्ती, द्वेष आहे तो सारखा मनुष्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात उत्पन्न होतो. मत्सराचे वळसे पडती, अंतःकरणात मत्सर निर्माण होऊन मनुष्य त्याच्यामध्ये अडकतो. माझी प्रमदादी तळपत महामीन, त्याच्यामध्ये मनुष्याला आसक्त करणाऱ्या गोष्टी समोर येऊन पडताहेत. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माची ओभणे, ओभणे म्हणजे ओभाणे म्हणजे पूर. जिथे प्रपंचाची वळणे, जिथे प्रपंच, आता कोणत्या तटावर आले हे, प्रपंचाच्या. म्हणजे एक काय आहे प्रवृत्तीचा तट, एक काय आहे निवृत्तीचा तट. ते आता प्रपंचाच्या तटावरती हे सगळं चालू आहे. कर्मांची ओभणे, कारण प्रपंचाविषयी प्रेम आहे आम्हाला, म्हणून आम्ही कर्माची ओभणे. का आम्हाला विषय आवडतो कोणता, की आपण काय केलं म्हणजे आपला फायदा होईल, आपण काय केलं म्हणजे आपल्याला पैसे मिळतील, आपण काय केलं म्हणजे आपलं आरोग्य सुधारेल. या विषयाच्या आकर्षणात आम्ही का पडतो, कारण टीव्हीवरती 40 वर्ष तरी झाली सातत्याने योगावरचा कार्यक्रम चालू असतो. कधीतरी त्या कार्यक्रमाचा TRP कधी कमी झालाय का? कारण का, तर मनुष्याला आकर्षण आहे की बा हा काय दाखवतो त्याचा मला काय फायदा होतो. म्हणजे ही जी प्रवृत्तीची ओभाणे, म्हणजे हा जो प्रवृत्तीचा पूर आहे की आम्हाला त्याच्याविषयीचं जे आकर्षण आहे ते आकर्षण संपत नाही. आणि कर्माची ओभाणे तरी तरता ती ओसाणे, तरी काय तरतं त्याच्यावरती, ओसाणे म्हणजे गोंडाळ असतं ना, जे हलकं असतं ते जेव्हा पुराबरोबर वाहून येतं, ते फेस, ते वाहून आलेलं गोंडाळ म्हणजे सुकलेला असा पूर्ण भिजून त्याच्यामध्ये न गेलेला असा भाग सुखदुःखांची, ते दोन्ही तरतात. सुख आणि दुःख हे कशावर तरतात, एवढा जरी पूर येत असला तरी त्या सुखदुःखांना आम्ही घट्ट धरून बसलेले आहोत. आणि म्हणाले रतीची या बेटा, आदळती कामाची या लाटा, जेथ जीव फेन संघाटा, सैंध दिसे. इथे आपण थांबूया. की त्यांनी सांगितलं की ज्या वासना, इच्छा, आकांक्षा, त्याचं एक बेट आहे. त्या बेटावरती आमच्या अंतःकरणातल्या इच्छा, आकांक्षा, डिझायर्स, आमच्या इच्छा आहेत त्या येऊन सारख्या आदळत राहतात. जेथ जीव फेन संघाटा, जिथे जीवरूपी फेन म्हणजे फेस, हा जीव आहे केवढा, त्या फेसासारखा आहे, त्याला काही अस्तित्व नाही. त्या नदीच्या महापुरावरती येणाऱ्या फेसासारखा हा जो जीव आहे, त्याचा संघात म्हणजे आम्ही हे सगळे जीव, त्याचा संघात सैंध दिसे, सातत्याने दिसतो. सारखे जीवारूपी ते फेस वरती येत राहतो, तो आपला पुढे ढकलला जातो, पुन्हा जीवरूपी फेस येतच राहतो. आता पुढच्या वेळी पाहूया आपण, म्हणजे उद्या पाहूया.